श्री गणेशाय नमः. श्री आदिशक्ती तुळजाभवानी प्रसन्न. समर्थ रामदास स्वामी छत्रपती संभाजी महाराज आणि बिझनेस मॅनेजमेंट. 1680 साली शिवाजी महाराजांचे महानिर्वाण झाले आणि संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली. फक्त युवराज संभाजीराजे किंवा राजाराम महाराज किंवा इतर कुटुंबीय किंवा त्यांचे स्नेहीच नव्हे, तर अवघा अवघा महाराष्ट्र पोरका झाला. हिंदवी स्वराज्य पोरके झाले. तुमच्या आमच्यासारख्या सामान्यांचे काय घेऊन बसलात? समर्थ रामदास स्वामी देखील कष्टी झाले होते. दुर्दैवाने महाराजांच्या मृत्यूनंतर राज्य कुणी करावे यावरून बरीच धुमश्चक्री झाली. अखेर 1681 साली संभाजी महाराजांना राज्याभिषेक झाला आणि ते स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले. संभाजी महाराज अत्यंत शूर होते. फक्त शूर नाही, तर प्रचंड विद्वान देखील होते. त्यांची कार्यपद्धती, काम करण्याची धडाडी, शिस्तप्रियता, राज्य टिकवण्याचे आणि राज्यवर्धन करण्याचे त्यांचे मनोबल हे एखाद्या महादुर्गाप्रमाणे भक्कम होते. त्याचवेळी औरंगजेब देखील आपले 5-7 लाखाचे सैन्य आणि सर्व खजिना घेऊन महाराष्ट्रात आला. अशा वेळी सावध राहण्याचा व निराश न होण्याचा सल्ला देणारे एक पत्र समर्थ रामदास स्वामींनी संभाजी महाराजांना लिहिले, जे इतिहासात अतिशय प्रसिद्ध आहे. हे पत्र फक्त धीर देण्याच्या संदर्भाने नाही, तर आजच्या संदर्भात त्याचा विचार केला तर बिझनेस मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून देखील अतिशय समर्पक आहे असे मला वाटते. विशेष करून रिस्क मॅनेजमेंट संबंधी आणि आधुनिक व्यवसाय क्षेत्रामध्ये ज्याला इमोशनल कोशंट किंवा इमोशनल इंटेलिजन्स म्हणतात, यासंबंधी मोठ्या प्रमाणात या पत्रात भाष्य केले आहे. कारण हिंदवी स्वराज्य स्थापन करायचे, ते जतन करायचे, त्याचे वर्धन करायचे, हा शिवाजी महाराजांचा एक प्रकारे पूर्णवेळ बिझनेसच होता. आणि त्याचे रक्षण आणि वर्धन ही फार मोठी जबाबदारी आता संभाजी महाराजांच्या शिरावर येऊन पडली होती. अर्थात इथे बिझनेस हा शब्द मी आधुनिक व्यवसाय या दृष्टिकोनातून वापरलेला नाही, तर आयुष्याचे ध्येय या अर्थाने. कारण शिवाजी महाराजांचा बिझनेस आणि आजचे बिझनेस यांची तुलनाच होऊ शकत नाही. आजचे लीडर्स कुठल्याही प्रकारे महाराजांच्या जवळपास देखील पोहोचू शकत नाहीत. या पत्रातील काही लोक सांत्वनपर आहेतच. अशा अवघड प्रसंगी रामदास स्वामी म्हणतात, अखंड सावधान असावे, दुश्चित कदापि नसावे, तजविजा करीत बसावे एकांत स्थळी. हा बिझनेस मॅनेजमेंटमधील रिस्क मॅनेजमेंटचा भाग झाला. काहीही गडबड होऊ नये यासाठी सतत लक्ष ठेवायला हवे चौफेर. परंतु जर काही वेडेवाकडे झालेच, तर अत्यंत सावधपणे आणि शांत चित्ताने प्रसंग हाताळावे लागतात. काही गोष्टी पटल्या नाहीत तरी सुद्धा मनात कुठलाही किंतु न बाळगता त्या गोष्टी त्या प्रसंगाला आणि भविष्यासाठी योग्य असतील तर नक्की कराव्यात. म्हणूनच रामदास स्वामी म्हणतात, दुश्चित कदापि नसावे. म्हणजे थोडक्यात पूर्वग्रह ठेवून काहीही करू नये. पुढे रामदास स्वामी म्हणतात, काही उग्रस्थिती सोडावी, काही सौम्यता धरावी, चिंता लागावी परावी अंतर्यामी. आधुनिक भाषेत ज्याला इमोशनल इंटेलिजन्स किंवा इमोशनल कोशंट म्हणतात ना, तो हा प्रकार आहे. समय अत्यंत अवघड असेल, परंतु अशा वेळी शांत चित्ताने निर्णय घेऊन त्याप्रमाणे अंमलबजावणी करणे गरजेचे असते, हेच रामदास स्वामी या श्लोकात सांगतात. पण फक्त बिझनेस मॅनेजमेंटच का? जीवनातील कुठल्याही अवघड प्रसंगी हाच सल्ला मनुष्याला उपयोग पडतो. उगीचच आरडाओरडा करून त्याचा समस्या सुटण्यासाठी उपयोग होत नाही. किंबहुना अशा वेळी चिडचिड केल्यास समस्या न सुटण्याचीच शक्यता अधिक असते. योगेश्वर श्रीकृष्ण देखील म्हणाले आहेत, क्रोधात भवती सम्मोहा, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. त्यातून सर्वांनाच त्रास होण्याची शक्यता बळावत जाते. थोडक्यात काय, आज आपण ज्याला रिस्पॉन्ड अँड नॉट रिॲक्ट म्हणतो, तेच हे तत्व रामदास स्वामींनी सांगितले आहे. मागील अपराध क्षमावे, कारभारी हाती धरावे, सुखी करुणी सोडावे कामाकडे. अवघड प्रसंगी सर्वत्र अस्ताव्यस्तता पसरण्याची बरीच शक्यता असते. अशाच प्रसंगी माणसांची खरी पारख होते.
ते खरोखर आपल्याला साथसंगत करणार आहेत की नाही अशाच प्रसंगी कळते. परंतु याच वेळी आपण देखील त्यांना समजून सांभाळून घेणे ही तेही तितकेच गरजेचे असते. अशा वेळी काही चुकांकडे कानाडोळा करणे हे महत्त्वाचे ठरते. क्षमा करावी की नाही हा वेगळा मुद्दा आहे. परंतु अशा प्रसंगी चुका थोड्या बाजूला सारून, अंजारून गोंजारून, चुचकारून त्यांच्याकडून कामे करून घेणे हे अतिशय अगत्याचे असते. अन्यथा आपल्या बिझनेसवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. ट्रबल मेकर्स ही जी जमात आजकाल बिझनेसमध्ये आपल्याला आढळते किंवा ज्यांची न्यूसन्स व्हॅल्यू खूप जास्त असते, अशा लोकांना कसे हँडल करायचे यासंबंधी रामदास स्वामी म्हणतात, "पाणवठी तुंब निघेना, तरी मग पाणी चालेना, तैसे सज्जनांच्या मना कळले पाहिजे. जनांचा प्रवाहो चालिला, म्हणजे कार्यभाग आटोपला. जन ठायी ठायी तुंबला, म्हणजे खोटे." आपल्या बिझनेसमधले सगळे अडथळे दूर करायचे हेच तत्व इथे सांगितले आहे. थोडे आणखीन खोलात गेलो तर लक्षात येईल, पाणवटी तुंब निघेना याचा अर्थ जे कोणी ट्रबल मेकर्स असतात, अशा असे लोक अर्थात सगळ्याच टीम्समध्ये असतात, तर त्यांनाही दूर करायला हवे. कारण असे लोकच सगळ्यात मोठे अडथळे बनू शकतात, नव्हे ते अडथळे निर्माण करतात. त्यामुळे अशांना दूर करणे अतिशय आवश्यक असते. हा देखील रिस्क किंवा इश्यू मॅनेजमेंटचा भाग आहे. आयडेंटिफाय द ट्रबल मेकर्स ऑर पीपल विथ हाय न्यूसन्स व्हॅल्यू. श्रेष्ठी जे जे मिळविले त्यासाठी भांडत बैसले, मग जाणावे फावले गनिमासी. ऐसे सहसा करू नये, दोघे भांडता तिसऱ्यासी जाय, धीर धरून महत्कार्य समजुनी करावे. दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ एवढे साधे सूत्र समर्थांना सांगायचे आहे. अर्थात या दोन श्लोकांना थोडासा संदर्भ शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर झालेल्या गृहकलहाचाही आहे. कोऑर्डिनेट अँड कोलॅबरेट हे आधुनिक बिझनेसच्या दृष्टिकोनातील तत्व रामदास स्वामींनी इथे सांगितले आहे. तुम्हाला सांगितलं तर खोटं वाटेल, पण एका कंपनीत मी स्वतः पाहिले आहे. एका नवीन एंगेजमेंटच्या बीडसाठी कंपनीतील 2 वेगवेगळ्या टीम्स बीड करत होत्या. आता बोला. आधीच पडली धास्ती, म्हणजे कार्यभाग होय नासती, या कारणे समस्ती बुद्धी शोधावी. हाय रिस्क हाय रिटर्न किंवा रिस्क ॲपेटाईट जे आपण म्हणतो, त्याच्या अनुषंगाने हा श्लोक आहे असे मला वाटते. अर्थात हाय रिस्क बरोबर नुकसान देखील मोठ्या प्रमाणात होऊ शकते. पण बिझनेसमध्ये घाबरून चालतच नाही. धोके हे पत्करावेच लागतात. अशा प्रकारचा धोका संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज दोघांनीही मोठ्या प्रमाणावर घेतला होता. अर्थात स्वतःच्या कर्तृत्वामुळे आणि मावळ्यांची मिळालेली साथ यामुळे दोघांनाही उत्तुंग यश लाभले. राजी राखता जग, मग कार्यभागाची लगबग, ऐसे जाणोनिया सांग समाधान राखावे. सकल लोक एकत्र करावे, गलिम निपटून काढावे, ऐसे करिता कीर्ती धावे दिगंतरी. आजचे बिझनेसेस सुद्धा गनिम निपटून काढावे हेच तर करतात. ऑर्गॅनिक ग्रोथपेक्षा इनऑर्गॅनिक ग्रोथ ही अधिक वेगाने होते आणि म्हणूनच acquire the companies, acquire the competitors and kill the competition हे आजच्या बिझनेसचे महत्त्वाचे सूत्र आहे. मायक्रोसॉफ्ट, ॲपल, गुगल सारख्या कंपन्या बघितल्या तर त्या अक्षरशः दरवर्षी कुठली ना कुठली तरी कंपनी टेक ओव्हर करत असतात. अर्थात हे सर्वच स्तरांवर चालते. आपण कॉम्पिटिटर्स म्हणतो, हे प्रेमाचे नाव झाले. वास्तविक या कंपन्या शत्रू असल्यासारख्याच वागतात. मी असे वाचले होते, कोकच्या ऑफिसात पेप्सी, अर्थात कोकच्या ऑफिसात पेप्सी का पेप्सीच्या ऑफिसात कोक, मला तर नक्की आठवत नाही. पण ते नेल्यास मोठाच गजब होतो. त्यामुळे हे एकमेकाचे शत्रूच असतात. पु ल म्हणाले होते, चाळीत एक रामागडी दुसऱ्याला टिकून म्हणून देत नाहीत. त्यातला विनोदाचा भाग सोडा, बट इट्स अ क्रुएल वर्ल्ड आउट देअर.
नो वन हॅज टाईम फॉर यू. आणि मी म्हणालो तसं, "ॲक्वायर द कॉम्पिटिशन्स अँड किल द कॉम्पिटिशन." आधी गाजवावे तडाके, मग भूमंडळ धाके, ऐसे न होता धक्के राज्यास होती. बिझनेसमध्ये आपला धाक निर्माण व्हायलाच हवा. आज तंत्रज्ञान क्षेत्राचा विचार केला की मायक्रोसॉफ्ट, गुगल, ॲपल ही नावे आदराने घेतली जातात. किंवा वाहन व्यवसायाचा विचार केला तर जपानी कंपन्यांचे नाव अतिशय आदराने घेतले जाते. आता या कंपन्यांना देखील पुढे जाणे म्हणजे थोडक्यात बिझनेस ग्रोथ एवढा एकच पर्याय आहे. त्यामुळे कुठेही आपल्या साम्राज्याला धक्का लागणार नाही हे त्यांना अखंड पाहावेच लागते. छोटीशी चूक देखील महाग पडू शकते. समय प्रसंग ओळखावा, राग निपटून काढावा, आला तरी कळो न द्यावा जनांमध्ये. वरती जे आपण बोललो इमोशनल क्वेश्चन किंवा इमोशनल इंटेलिजन्स, त्याच्या संबंधीचे आहे अधिकचे भाष्य. राग आला तरी तो चेहऱ्यावर दिसता कामा नये, बोलण्यात दिसता कामा नये किंवा आपल्या देहबोलीतून सुद्धा ते लोकांना समजता कामा नये. लोक रागाचा गैरफायदा घेतात, कारण रागामुळे माणूस चुकीचे निर्णय घेण्याचीही शक्यता वाढते. पुढे जाऊन रामदास स्वामी बिझनेस ग्रोथ बद्दल देखील बोलतात. आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मिळवावे, महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे. मी म्हणालो तसं बिझनेस ग्रोथ, बेटर प्रोसेसेस, इम्प्रूव्ड एफिशियन्सी या संबंधी हा सल्ला आहे. आधीच्या व्यक्तीकडून आपण एखादी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतो, तेव्हा आधीच्या व्यक्तीपेक्षा अधिक चांगले काम करून दाखविणे अपेक्षित आहे. संभाजी महाराजांना समर्थ हेच सांगत आहे. वडिलांनी कमावले आहे ते तर जपायचे आहेच, पण तेवढ्यावर संतुष्ट न होता राज्यवर्धन देखील करायचे आहे. पुढे आणिक मिळवायचे आहे. अर्थात हा मी काही श्लोकांवर केलेला विचार आहे. अजून बरेच श्लोक आहेत ज्यांचा विचार मी अजून केलाच नाही. उदाहरणार्थ, मतामतांचा गलबला कोणी पुसेना कोणाला, जो जे मती सापडला तयास तेची थोर. किंवा सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. लोकी हिम्मत धरावी, शर्तीची तलवार करावी, चढती वाढती पदवी पावाल येणे. अर्थात काही श्लोक हे अध्यात्माच्या संदर्भाने किंवा धार्मिकतेच्या संदर्भाने देखील आहेत. उदाहरणार्थ, देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, मुलुख बुडवावा की बडवावा स्वराज्या कारणे. धर्मासाठी झुंजावे, झुंजोनी अवघ्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले. असे इतर श्लोकही आहेत. पुढील काही श्लोक आहेत ते शिवरायांचे कार्य आणि शिवरायांचे योगित्व याच्यावर भाष्य करणारे आहेत. आणि हे श्लोक खरोखर स्वतंत्रपणे विचार करावा असे आहेत. त्याच्यावरही माझा अजून विचार करणं बाकी आहे. रामदास स्वामी म्हणतात, लोकी हिम्मत धरावी, शर्तीची तलवार करावी, चढती वाढती पदवी पावाल येणे, शिवरायास आठवावे, जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी राहावे कीर्तिरूपे. शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा साक्षेप, शिवरायांचा आठवावा प्रताप भूमंडळी. शिवरायांचे कैचे चालणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांची सलगी देणे कैसी असे. सकळ सुखांचा त्याग करुनी साधिजे तो योग, राज्य साधनेची लगबग कैसी केली. त्याहुनी करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे. अजून थोडा विचार केला तर शिकण्यासारखे बरेच काही आहे. आणि मी म्हणालो तसं काही श्लोकांवरतीच माझा विचार झालाय. अर्थात हा विचार देखील पूर्ण झालाय असे मला अजिबात म्हणायचे नाही. याच्यावरती अजूनही निरूपण करता येईल. ज्यांचा खरोखर व्यासंग आहे ते फार मोठ्या प्रमाणावर या पत्राच्या अनुषंगाने भाष्य करू शकतील. पण मला वाटतं सध्या माझ्या वाणीला मी विराम देतो.
जय श्रीराम. श्री स्वामी समर्थ.